नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9च्या नगरसेविका संगीता बाळासाहेब घोटेकर यांनी गुरुवारी झालेल्या महासभेत कर विभागाच्या कामकाजावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले। कर संकलनासाठी एजन्सीवर कोट्यावधी रुपये खर्च होत असताना त्या तुलनेत अपेक्षित कर वसुली होत नसेल तर या व्यवस्थेचा नेमका फायदा काय, असा सवाल उपस्थित करत त्यांनी कर विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती केली। महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या प्रभावी वसुलीचा मुद्दा घोटेकर यांनी महासभेत ठामपणे मांडला। कर वसुलीची जबाबदारी दिलेल्या एजन्सीने प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे काम केल्यास महापालिकेच्या तिजोरीत मोठा महसूल जमा होऊ शकतो। या उत्पन्नाचा उपयोग शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता आणि इतर विकास कामांसाठी करता येईल असे त्यांनी स्पष्ट केले। एजन्सीच्या कामावर कोट्यवधींचा खर्च होत असताना प्रत्यक्ष करवसुली किती झाली याचा हिशोब महासभेत मांडला जावा, अशी मागणी करत घोटेकर यांनी कर विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला। एजन्सीला दिले जाणारे मानधन, त्याच्या तुलनेत झालेली कर वसुली आणि महापालिकेला मिळालेला प्रत्यक्ष महसूल याबाबत स्पष्टता असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी केवळ नवीन कर लावण्यापेक्षा विद्यमान करांची प्रभावी वसुली करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे मत घोटेकर यांनी व्यक्त केले। शहरातील करदात्यांकडून नियमित आणि पारदर्शक पद्धतीने कर वसुली झाली तर त्याचा थेट फायदा महापालिकेच्या विकास कामांना होऊ शकतो, असा मुद्दाही त्यांनी मांडला। महासभेत प्रथमच प्रभावीपणे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचा आणि कर वसुली यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा मुद्दा मांडत संगीता घोटेकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले। कर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आकडेवारी आणि कामगिरीबाबत उत्तरे जाणून घेत त्यांनी कर वसुलीच्या संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। सन्माननीय अधिकारी वर्ग, सन्माननीय पत्रकार बंधू, नाशिककर आणि सर्व सदस्यांना माझा नमस्कार। माझा प्रश्न कर विभागासाठी आहे। मग आपली जी घरपट्टी आणि पाणीपट्टी कर वसुलीसाठी जी एजन्सी नेमली आहे तिला आपण अंदाजे 9 कोटी मोबदला म्हणून दिला असतो। दिला असताना सदर एजन्सी खरोखरच बरोबर जाऊन घरपट्टी पाणीपट्टी वाटप करते का, त्यांनी आतापर्यंत किती वसुली केली, त्यांच्याकडे बाकीचा रेकॉर्ड आहे का? आणि मी आपल्याला एक उदाहरण देते। आमच्या प्रभागात मॅडम साई रेसिडेन्सी म्हणून एक अपार्टमेंट आहे, तिथे 40 सदस्य म्हणजे 40 फ्लॅट आहेत, त्यांना पाणीपट्टी लागूच केली नाही। ज्यावेळी माननीय दिनकर अण्णांनी 7/4/2024 ला एक पत्र दिलं होतं। आमच्या प्रभागात घरपट्टी पाणीपट्टी लागू करावा आणि मिळावी आणि घरपट्टी व पाणीपट्टीची बिलं मिळण्याबाबत अण्णांनी हे पत्र दिलं होतं। हे पत्र देऊन ही बाब लक्षात आणून दिली तेव्हा पाणीपट्टी वसुलीसाठी एकूण थकबाकी सुमारे 1,29,000 काढण्यात आली। हे उदाहरण आहे। असे किती सदनिका असतील ज्याची वसुली करण्यात सदर एजन्सी अपयशी ठरली आहे, याचा अंदाज आपण घ्यावा पाहिजे। आपण स्वतः आमच्या प्रभागात आल्या होत्या। आपण परिस्थिती बघितली, जसं काय त्र्यंबकराज नगर असेल, संभाजीनगर असेल, ध्रुवनगर असेल, आपण तिची परिस्थिती बघितली। तिथल्या ज्या समस्या आपण बघितल्या, ड्रेनेज, लाईट, रस्ते, पाणी, अशा अनेक समस्या निधी रखडल्या आहेत। जर ही कर वसुली प्रामाणिकपणे झाली तर ही रक्कम नगरपालिकेच्या तिजोरीत येईल आणि विकास कामासाठी निधी स्वरूपात त्याचा वापर करता येईल। जर या एजन्सी काम करत नसतील तर सुमारे 9-10 कोटी रुपये खर्च आपण त्यांच्यावर का म्हणून करावा? हा पैसा इतर लोकोपयोगी गोष्टींसाठी खर्च केला तर काय हरकत आहे? माझी आपणास विनंती आहे की या एजन्सीची आपण सखोल चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी, कारण त्यांना देण्यात येणारा मोबदला आणि त्यांचे काम पाहता याच्यात भरपूर तफावत आहे। आणि कर विभागाकडून लेखी स्वरूपात मला माझ्या प्रश्नाची उत्तरं हवी आहेत। तसेच नियमित वसुली व्हावी यासाठी काय कारवाई करणार हे देखील स्पष्ट करावे। पाणी
एक एजन्सी आपण नेमलेली आहे. ते कॅरिबेन नावाची एजन्सी मार्फत आपण प्रत्येक द्यायला पाठीमागं त्यांना आपण पेट्रोल नंतर त्यांना पेड करतो. एका महिन्यामध्ये पेट्रोल पेड करतो. त्यांना फक्त ही एजन्सी नेमली आपण ही एजन्सी आपण त्याच्याकडे नेमलेली आहे. नंतर आपले मला बस उठवलं तुम्ही उत्तर दिली आहेत का? उत्तर सांगा. विमानामध्ये नॅशनलमध्ये घरपट्टी किंवा पाणीपट्टी वसूली ह्या 2-3 सेवेची आहे का? तर आपण मनपामार्फत कुठल्या प्रकारची एजन्सी अशी वसूल करत आपण नेमलेली आहे. आपण जे काम करत होते ना की तिथं वाटण्याची कामासाठी आपण एजन्सी नेमलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांची जे आणि त्या त्याची राहणारी सफाई, त्याच्यानंतर मागणी तसेच पुन्हा पत्ता भरणे धोरण अशा इतरही कामासाठी वाढ माध्यम केला असेल इत्यादी काम सुद्धा या एजन्सी आपण नेमणूक केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 3 एजन्सी आपण अपॉइंट केल्या आहेत. एक सातपूरला नवीन नाशिक याच्यामध्ये मेथड सुट्टी छत्रपती महाराज सेवा सरकारी संस्था ह्या एजन्सीने काम दिलं आहे. सातपूर व नवीन नाशिकसाठी नाशिक पूर्व नाशिक पश्चिममध्ये जिल्ह्यात काम दिले आपण आणि पंचवटी व नाशिक रोडसाठी आयरन सर्विसचं आपण काम केलं आहे. आणि या 3,000 मालमत्ताकडे झाले आणि पाणीपट्टीकरिता आपण कॅरिबियन प्रायव्हेट लिमिटेड एजन्सी नियुक्ती आपण केलेली आहे. त्यानंतर जी एजन्सी नेमणूक केली जी नेमणूक केली एजन्सीची आपण घरपट्टीकरिता या घरपट्टीकडे सातपूर नाशिकमध्ये जी छत्रपती शिवाजी महाराज धर्मगर्भ सेवा सहकारी संस्था आहे त्यांच्या मार्फत 2025-26 आणि 2026-27 त्यांनी 4,18,771 त्यांनी बिलं वाढलेली त्यांनी नवीन सातपूर नवीन नाशिकमध्ये हे 2 विचार. त्याच्यानंतर नाशिक पूर्व नाशिक पश्चिममध्ये ऋषिकेश या त्याला काम केलं आहे. त्यांनी 25-26-27 2,70,000 त्यांनी बिले वाटप केलेले आहे. त्यानंतर पंचवटी नाशिक रोडमध्ये आयरन सर्व्हिसेस एजन्सी आपण काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये 25 सर्व्हिसमध्ये 4,25,465 ते काढले गेले. त्यानंतर पाणीपट्टीमध्ये गेलो आपण. पाणीपट्टीमध्ये आपण आतापर्यंत 2024 पासून 2027 पर्यंत 5,140 बिलांची आपण वाटप केलेली आहे. त्याच्यानंतर पाचवा या एजन्सीला 5,000 रुपये दिला. तर सी पहिली एजन्सी आहे छत्रपती शिवाजी महाराज धर्मगर्भ ही सातपूर व नवीन नाशिक त्या 2 ठिकाणी त्यांना आपण 9,60,00,000 दाखवून त्यांना 5 वर्ष आपण त्यांना टेंडर दिले त्यांना. काय उपयोग झाला तर आजपर्यंत जो आपण मोबदला दिला जातो आपल्याकडून आमच्याकडून म्हणजे नगरपालिकेकडून आज 25 कोटी म्हणजे बघायला लागलं तर सातपूर नवीन नाशिक 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 पश्चिम पंचवटी व नाशिक रोड सर्व मिळून 25 कोटीपर्यंत मोबदला दिला गेलेला आहे. पण तेवढी वसुली होत नाही अजून. म्हणजे तुम्हाला सांगते बऱ्याच असे उदाहरण आहेत मॅडम त्यांना अजून घरपट्टी पाणीपट्टी लागलेली नाही. सातपूर कॉलनीमध्ये बिल्डर सोसायटी आहे तिथं अजून सुद्धा घरपट्टी पाणीपट्टी लागलेली 7 ते 10 वर्ष झालेले. मग हे काय करतात हे घरपट्टी पाणीपट्टी लावून तुमचं काम आहे ना तुम्ही जायला पाहिजे त्यांना बिलं द्यायला पाहिजे बरोबर तुम्ही गेलं पाहिजे ना. जेव्हा आम्ही पत्र दिलं त्यावेळेस तुम्ही त्या काही रेसिडेन्सीमध्ये गेले आणि मग त्यांना ते बिल दिले आणि मग त्या आणि आज सर्वसाधारण लोक यांना 5-10 वर्ष आपण घरपट्टी पाणीपट्टी दिली नाही तर यांना यासाठी एवढे अमाऊंट कुठून देतील. गरीब लोक आहे ना काही असे म्हणजे सर्वसाधारण मध्यमवर्गीय लोक असतात. आणि वेळच्या वेळी पाणीपट्टी घरपट्टी दिली गेली पाहिजे. वेळच्या वेळी हे काम व्हायला पाहिजे. आणि याबाबत आहे ना महापौरताई आपण स्वतः जातीने लक्ष घालून त्यांच्यावर म्हणजे कारवाई करायला पाहिजे किंवा सखोल चौकशी करायला पाहिजे. मला बोलतील त्याबद्दल धन्यवाद. महापालिकेच्या
पालिकेच्या तिजोरीत पैसा येणार नसेल तर विकास कामांसाठी निधी आणणार कुठून, या भूमिकेतून घोटेकर यांनी कर वसुलीचा मुद्दा महासभेत लावून धरल्याने त्यांच्या आक्रमक मांडणीची चर्चा रंगली.